नागपुर में सियासी बयानबाजी गरमाई है। आशीष शेलार के बयान पर कांग्रेस विधायक नितिन राउत ने आपत्ति जताई है। उन्होंने इसे समाज में फूट डालने वाला बताते हुए चुनाव आयोग से तत्काल कार्रवाई करने की मांग की है। नागपुर की राजनीति में अब नया तूफान उठ खड़ा हुआ है। आशीष शेलार के विवादित बयान ने माहौल गरमा दिया है। शेलार ने पत्रकार परिषद में कहा कि उत्तर नागपुर में मुस्लिमों की डुप्लीकेट वोट है और बस इसी बयान ने चुनावी मैदान में आग लगा दी। कांग्रेस विधायक और ऊर्जा मंत्री डॉक्टर नितिन राउत ने इसे समाज में फूट डालने की साजिश बताई है। उन्होंने राज्य निर्वाचन आयोग को पत्र भेजकर शेलार के खिलाफ कड़ी कार्रवाई करने की भी मांग की। डॉक्टर राउत का कहना है कि धर्म और जाति के नाम पर राजनीति करना लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1991 का उल्लंघन है और यह भारतीय न्याय संहिता 2023 की धाराओं 196 और 299 के तहत दंडनीय अपराध भी है। उन्होंने स्पष्ट शब्दों में कहा, नागपुर लोकतंत्र की धरती है, संविधान की जीत यहाँ होती है, नफरत की नहीं। महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन माझ्या मतदारसंघामध्ये 8324 दुबार मुस्लिम मतांच्या बद्दलची चर्चा या ठिकाणी केली होती, वक्तव्य या ठिकाणी दिलं होतं। खऱ्या अर्थानं ते स्वतः बाय प्रोफेशन ॲडव्होकेट आहेत। अशाबद्दलचं मतदान जर झालं असेल, मतदार बनले असतील तर पहिल्यांदा त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला पाहिजे होती, परंतु त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली नाही आणि त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की मुसलमानांची दुबार मतं या राज्यात करण्यात आली। खऱ्या अर्थानं हा एक गुन्हा ठरतो की एका धर्माच्या नावावर अशा प्रकारचं वक्तव्य करणं, कारण भारतीय संविधानानं या देशामध्ये काही नियमावली दिलेली आहे आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत निवडणूक आयोगाने मतदार बनवत असताना तो हिंदू मतदार आहे, मुसलमान मतदार आहे किंवा बौद्ध मतदार आहे किंवा दलित मतदार आहे किंवा ओबीसी मतदार आहे अशी विभागणी केली नाही, तर तो या देशाचा नागरिक आहे, या देशाचा सामान्य माणूस आहे आणि तो मतदार व्हायचे अधिकार त्याचे आहेत। आणि त्यामुळे ती जी प्रक्रिया मतदार बनवण्याची प्रक्रिया असते ती प्रक्रिया यांच्याच सरकारने राबवलेली आहे, कारण कोणताही निवडणूक आयोग जेव्हा मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतो तर सरकारी यंत्रणा त्यांना मदत करत असते आणि सरकार तर देशामध्ये आणि राज्यात यांचीच सरकार आहे। एक प्रकारे आमचे नेते श्री राहुल गांधी आज देशामध्ये जे सांगतायत की ही सरकार आणि निवडणूक आयोग यांचे दोघांशी आपसात संबंध आहेत आणि वोट चोरीचा प्रकार या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होतो आहे, त्याचं उघडपणे समर्थनच आणि स्पष्ट कबुली आशिष शेलार साहेबांनी त्यांच्या पत्रपरिषदेत या ठिकाणी दिली होती। मी आता या ठिकाणी जो आलेलो आहे, काल मी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली, आता मी जरीपटका पोलीस स्टेशनचा रहिवासी असल्या कारणानं या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार यासाठी करायला आलो की त्यांनी दुबार मुस्लिमांची मतदार असा शब्द वापरला, मुसलमान धर्माचा अनादर त्या ठिकाणी केला आणि त्या माध्यमातून धर्मामध्ये द्वेष निर्माण करणे, तिरस्कार निर्माण करणे, घृणा निर्माण करणे आणि तंटे कसे उभे राहतील, त्या ठिकाणी समाजाची विभागणी कशी होईल, हा जो त्यांनी प्रयत्न केला, एक प्रकारे धार्मिक तुष्टीकरणाचा प्रयत्न, त्याविरुद्ध तक्रार करायला मी या ठिकाणी आलेलो आहे। अब देखना ये होगा कि चुनाव आयोग इस विवादास्पद बयान पर क्या रुख अपनाती है। कार्रवाई होगी या बयानबाजी यूं ही जारी रहेगी। वीडियो जर्नलिस्ट राजकुमार मोहोट के साथ गौरी इंगले, नागपुर।